सुपरफास्ट आढावा। 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये होणार आहे आणि 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये 10वीची परीक्षा असेल। एसटी कर्मचाऱ्यांसाठी 6,000चा बोनस जाहीर करण्यात आला आहे। दिवाळीपूर्वी हा बोनस एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। ऐरोलीमधील अपघात अपहरण प्रकरणामध्ये मनोरमा खेडकरच्या जामिनात वाढ झालेली आहे। कोर्टाने मनोरमा खेडकरला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, यामुळे मनोरमा खेडकरला काहीसा दिलासा मिळाला आहे। अन्न औषध प्रशासन विभाग आता भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे। भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबत सरकार विचार करत आहे। मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिली। राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना शरद पवार संधी देणार आहेत। आगामी निवडणुकीमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी दिली जाणार आहे। जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शरद पवारांनी दिल्या। सांगलीच्या औदुंबरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। पालक म्हणून पाल्यासारखं सांभाळून घ्यावं असं विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी म्हटलं, तर निधीसाठी तुम्ही पाल्या झालात का असा मिश्किल टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला। नागपूरमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक झाली। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमधील तयारीचा आढावा घेण्यात आला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती होती। बीड म्हणजे कुठल्या माणसाची जहांगीर आहे का असं म्हणत भुजबळांच्या सभेला विरोध करणाऱ्यांना हाकेंनी प्रत्युत्तर दिलं। जालन्याच्या परतूरमध्ये ओबीसींची रॅली झाली। यावेळी हाके पत्रकारांशी बोलत होते। बीडमधला ओबीसी जागा झाला तर बाहून जाल, तुम्ही जरांगेंच्या नादाला लागू नये असं हाके म्हणाले। मराठा आरक्षणाचा प्रश्न संपलेला नसल्याचं वक्तव्य रमेश केरे पाटलांनी केलं। दिवाळीनंतर मराठा आरक्षणासाठी दिल्लीत उपोषण करणार असंही ते म्हणाले, तर मराठ्यांचा लढा सरकारशी आहे, ओबीसींसोबत नसल्याचंही ते म्हणाले। सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीमध्ये जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे। दरम्यान फडणवीसांना विचारून घ्या, ते कोणती जबाबदारी देणार आहेत। पत्रकारांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। आगामी निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार असल्याची भूमिका असल्याचं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं। महायुती म्हणून लढता न आल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी करणार असं ते म्हणाले। सातत्यानं वादग्रस्त विधानं करणाऱ्या संग्राम जगताप यांचा शरद पवारांनी निषेध नोंदवला। पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करतायत, हे अत्यंत चुकीचं आहे असं पवार म्हणाले। स्थानिक पातळीवर तसंच राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या। यानंतर एक मोठी बातमी आहे। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यामध्ये आढळलाय। यामुळे आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ माजलेली आहे, तर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे धुळ्यातील हिरे रुग्णालय प्रशासन सुद्धा सतर्क झालं आहे। मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलंय, म्हणजे क्वारंटाईन करण्यात आलं आहे आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळवण्यात आलंय। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे। मंकीपॉक्स बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियावरून धुळ्यातील गरीब नवाज नगर या ठिकाणी आलेला होता आणि त्याचे आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। आत्तापर्यंत जे मंकीपॉक्सचे पेशंट आढळून येते त्याच्यात 2 प्रकारचे टाईप्स असतात, क्लॅड 2 आणि क्लॅड 1। आणि हा जो रुग्ण आपल्याला आढळून आलेला आहे हा क्लॅड 1 टाईपचा आहे। भारतामध्ये आत्तापर्यंत फक्त 35 रुग्ण असे आढळून आलेले आहेत आणि हा रुग्ण हा महाराष्ट्रातला पहिला क्लॅड 1 व्हेरियंट असतो। क्लॅड 1 याच्यासाठी महत्त्वाचं आहे की हा जास्त इन्फेक्टिव्ह आणि व्हिरुलंट असतो।
आणि त्याचं रिकव्हरी टाईम देखील जास्त असतो, त्यामुळे रुग्ण बरा व्हायला थोडा वेळ लागत आहे. दरम्यान डॉक्टरांच्या सूचनेनुसार मंकी पॉक्सचा संसर्ग होण्यापासून काय काळजी घेतली पाहिजे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आजारी व्यक्ती एखाद्या प्राण्यापासून दूर राहा. मंकी पॉक्सपासून स्वतःला कसे वाचवू शकता त्याची काळजी कशी घ्यावी ते आपण बघतोय. घराबाहेर पडताना चेहऱ्याला मास्क लावा. हातपाय कायम स्वच्छ ठेवा आणि अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वापरा. प्राण्यांचे मांस खाण्यापूर्वी योग्यरित्या ते शिजवून घ्या. ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होतीये आणि त्यासाठी उद्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 1949ला जो कायदा निर्माण केला तो कायदा अत्यंत विसंगत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे आणि उद्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरिता उद्या 14 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा होणार आहे. या मोर्चामध्ये सर्व बौद्ध समाजातले लोक सामील होणार आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण लाखोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मालेगाव पंचायत समितीची आरक्षण सोडत पार पडलेली आहे. आरक्षणामध्ये मंत्री दादा भुसे यांचा दाभाडी गट मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव झालाय. त्यामुळे इच्छुकांना आणखी 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत पार पडली. जिल्हा परिषदेच्या 61 तर पंचायत समितीच्या 13 जागांसाठी आरक्षण जाहीर झालं. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आरक्षण जाहीर झालं. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 4, मागास प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या 23 जागांचा समावेश आहे. लातूर जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालंय. जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय. आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय. 56 जागांपैकी 28 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. तर स्थानिक नियोजन भवनामध्ये आरक्षणाची सोडत पार पडली. वर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आरक्षण जाहीर झालं आहे. 8 तालुक्यांमधील 52 जिल्हा परिषद सदस्य आणि 104 पंचायत समितीसाठी सोडत जाहीर झाली आहे. सोडतमध्ये परंपरागत आरक्षण बदलल्यानं अनेकांना धक्का बसलाय. धुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सभापती पदांवर आता महिला राज येणार आहे. जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 28 तर पंचायत समितीच्या 112 पैकी 56 जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. विक्रमगड, जव्हार, मुखाडा पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाली. विक्रमगड पंचायत समितीची 10 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. तर सभापती पदासाठी आदिवासी महिलांना आरक्षण मिळालंय. जळगाव जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. जिल्ह्यातील एकूण 68 जागांपैकी 31 जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. तर 13 जागा अनुसूचित जमातीसाठी, 6 जागा अनुसूचित जातीसाठी आणि ओबीसीसाठी 18 जागा राखीव ठेवण्यात आल्या. नांदेड जिल्हा परिषदेचं 65 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये एससी प्रवर्गासाठी 13 जागा, एसटी प्रवर्गासाठी 6 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 17 आणि खुल्या प्रवर्गासाठी 29 जागा राखीव ठेवण्यात आल्या.